लक्षात घ्या, नुकत्याच झालेल्या आपल्या कंबाईनच्या गट ब च्या पेपरमध्ये, मुख्य परीक्षेच्या पेपरमध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांवर एक प्रश्न विचारला गेला आणि तो प्रश्न अस्पृश्यांची कैफियत हा त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या ग्रंथाशी संबंधित प्रश्न या ठिकाणी होता. तर लक्षात घ्या, आधी तर आपण काय करू, प्रश्न नीट पाहूया आणि त्यानंतर मग त्याचं एक्सप्लेनेशन आपण इथे या ठिकाणी करून घेऊया. तर बघा, प्रश्न काय होता तो नीट या ठिकाणी इथं पाहून घ्या, समजून घ्या आणि मग मी त्याचं एक्सप्लेनेशन देतो तुम्हाला. इथं म्हणलं बघा, अस्पृश्यांची कैफियत या ग्रंथाशी संबंधित खालीलपैकी कोणतं विवरण योग्य आहे अशा पद्धतीचं आहे. महात्मा फुले यांनी अस्पृश्यांची कैफियत ही पुस्तिका लिहिली. आता नीट समजून घ्या, महात्मा ज्योतिराव फुल्यांचे जे पहिले चरित्रकार आहे त्यांचं नाव आहे पंढरीनाथ पाटील. त्यांनी या ठिकाणी आपल्या महात्मा फुल्यांच्या चरित्र ग्रंथामध्ये या पुस्तकाचा समावेश या ठिकाणी केलेला आहे आणि अस्पृश्यांची कैफियत हे पुस्तक या ठिकाणी महात्मा फुल्यांचं आहे आणि मग नंतर ते महाराष्ट्राच्या महात्मा फुले चरित्र वाङ्मय, ज्याला आपण समग्र वाङ्मय म्हणतो, तर त्या समग्र वाङ्मयामध्ये समाविष्ट झाल्याचं दिसून येतं. तर तुम्ही फुल्यांचं समग्र वाङ्मय या ठिकाणी घेतलं तर तुम्हाला अस्पृश्यांची कैफियत या नावाचं पुस्तक त्यामध्ये या ठिकाणी पाहायला भेटेल. लक्षात घ्या, दुसरं विधान आहे, यामध्ये अस्पृश्यांवरील अत्याचाराची कथा आहे. एकदम बरोबर आहे. साहजिकच अस्पृश्यांची कैफियत म्हणजे अस्पृश्यांच्या समस्या, त्यांना अस्पृश्यतेचं जीवन का बरं आलं याबद्दल सगळा वृत्तांत त्यामध्ये या ठिकाणी दिलेला आहे, हे लक्षात असू द्या. पुढे महात्मा फुले यांनी राणी व्हिक्टोरियांकडे अस्पृश्यांची कैफियत मांडलेली आहे, हे पण विधान या ठिकाणी बरोबर आहे. तर लक्षात घ्या, नेमकं त्या पुस्तकाशी संबंधित काय मुद्दे होते ते समजून घ्या. एकदा झालं असं की मांगवाडा आणि महारवाडा हा गावकुसाच्या बाहेर या ठिकाणी आहे आणि राणी व्हिक्टोरियाची गाडी या ठिकाणी येते आणि ती त्या मांगवाड्याचं आणि महारवाड्याचं जे काही त्यांची जी काही घरं आहे तर तिथल्या लोकांची दयनीय अवस्था या ठिकाणी पाहतीये आणि मग तिथे जे उभे असणारे जे दोन मांग आणि महार आहेत ते या ठिकाणी त्या राणी व्हिक्टोरियांना आपली कथा या ठिकाणी सांगत आहे, हे लक्षात असू. आणि मध्ये ट्रान्सलेटर पण आहे, ठीक आहे ना, ट्रान्सलेटर पण त्याच्यामध्ये आहे. मग तो ट्रान्सलेटर या मांग महारांचं जे काही दुःख आहे ते राणी व्हिक्टोरियाला ट्रान्सलेट करून या ठिकाणी सांगतो. तर अशा पद्धतीचं ती या ठिकाणी पुस्तिका आपल्याला पाहायला भेटते. ते वरचे 3 विधान जे आपण पाहिले ते 3 विधान या ठिकाणी बरोबर आहेत, लक्षात घ्या. आता राहिले 4थं विधान. तर या कैफतीत अस्पृश्यांवरील अत्याचाराला जबाबदार ब्रिटिश अधिकारीच आहे, ब्रिटिश अधिकारीच आहे असं राणी व्हिक्टोरियांना त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे कैफतीतील अस्पृश्यांवर जो अन्याय अत्याचार झालेला आहे तर त्या अन्याय अत्याचारास या ठिकाणी जबाबदार ब्रिटिश अधिकारीच आहे असं राणी व्हिक्टोरियांना सांगितलेलं आहे. तर हे विधान या ठिकाणी चूक आहे, लक्षात असू द्या. जर तुम्ही अस्पृश्यांची कैफियत वाचला असेल तर त्यामध्ये या ठिकाणी लक्षात घ्या, महात्मा फुले या ठिकाणी हे सांगतायत, त्या अस्पृश्यांच्या माध्यमातून सांगतायत त्या ठिकाणी आमच्यावर ही जी वेळ आली, अस्पृश्यतेचं जीवन या ठिकाणी आमच्यावर जे आलं, लादलं गेलं, ते कोणामुळे लादलं गेलं तर धर्म व्यवस्थेमुळे या ठिकाणी आम्हाला अस्पृश्यतेचं जीवन या ठिकाणी आमच्या वाटीस आलेलं आहे. उलट फुल्यांची जर पॉलिसी जेव्हा आपण अभ्यासतो, लक्षात घ्या, तर महात्मा फुल्यांचं म्हणणं ज्या ठिकाणी असं राहिलं की या देशामध्ये आर्य जे आहेत हे विदेशातून भारतामध्ये आले आणि आर्य विदेशातून भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी येथील देशीय लोकांवर आपलं अधिराज्य या ठिकाणी गाजवलं आणि मग त्यामध्ये असं म्हटलं गेलं की जे काही आर्यांच्या यज्ञविधीला नाकारणारे लोक होते तेच या ठिकाणी अस्पृश्य आहेत आणि मग त्या लोकांना या ठिकाणी धर्म व्यवस्थेतून बाहेर या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि त्यांच्यावर अनन्वित छळ या ठिकाणी झाले. मग आता लक्षात घ्या, फुल्यांची जेव्हा तुम्ही या ठिकाणी आर्य अनार्य संघर्ष या ठिकाणी अभ्यासता, लक्षात घ्या, ज्योतिराव फुल्यांचं तत्वज्ञान जेव्हा तुम्ही अभ्यासता तेव्हा तुम्हाला आर्य अनार्य संघर्ष या ठिकाणी पाहायला भेटतो आणि त्या संघर्षामध्ये ज्योतिराव फुले भूमिका या ठिकाणी मांडताना आपल्याला दिसून येतं की हे आर्य जे आहेत हे या ठिकाणी विदेशी आहेत आणि अनार्य जे आहेत ते या ठिकाणी या देशातील मूल निवासी आहेत. या प्रकारची भूमिका ही या ठिकाणी ज्योतिराव फुल्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. आणि मग या सगळ्या संदर्भामध्ये फुले म्हणतात की आर्यांनी अनार्य जे आहे त्यांना पराभूत या ठिकाणी केलं आणि हे अनार्य आर्यांच्या त्या ठिकाणी वैदिक संस्कृतीला नाकारणारे होते, यज्ञविधीला नाकारणारे होते आणि म्हणून मग यांच्या वाटेला या ठिकाणी अस्पृश्यतेचं जीवन या ठिकाणी आलं. फुल्यांची एकूणच आयडिओलॉजी आपल्याला पाहायला भेटते. आपल्याला लक्षात असू द्या की महात्मा फुल्यांची भूमिका ही कायम हीच राहिलेली आहे
की जे ब्रिटिश लोक होते, जे इंग्रज लोक या ठिकाणी होते, तर हे इंग्रज लोकांबद्दल महात्मा फुल्यांनी कायम या ठिकाणी आभार मानलेले आहेत. कारण या ब्रिटिशांमुळे या देशातील शूद्र, अतिशूद्रांना आणि स्त्रियांना शिक्षण या ठिकाणी घेता आलेलं आहे. आणि त्याचमुळे या ठिकाणी त्यांची सर्वांगीण प्रगती होण्याच्या दृष्टिकोनातून इथे या ठिकाणी पावलं उचलली जात आहे. फुल्यांनी हे सांगितलेलं आहे की आर्यांच्या काळामध्ये अस्पृश्यतेचं जीवन या शूद्रांच्या वाटेला आलं. त्यानंतर मग त्यांनी मध्य काळामध्ये जे आलेले इस्लामिक आक्रमणकर्ते होते त्यांच्याबद्दल देखील लिहिलेलं आहे. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य, पेशव्यांचं राज्य याबाबत पण लिहिलेलं, ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या बद्दल पण लिहिलेलं आहे. मात्र लक्षात घ्या, फुले ब्रिटिशांच्या संदर्भात भूमिका हेच मांडतायत की या ठिकाणी ब्रिटिशांनो की आमची अवस्था ही अशा पद्धतीची आहे. येस, पेशव्यांच्या काळामध्ये आम्हाला जेवढा त्रास होत होता तो आता ब्रिटिशांच्या काळामध्ये तितकासा होत नाहीये. परंतु ब्रिटिशांच्या काळामध्ये या ठिकाणी ब्रिटिशांच्या काळामध्ये आणखीन आमच्या संदर्भामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे, या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी मांडलेली आहे. त्यामुळे अस्पृश्यांची कैफियत ही या प्रकारचा जो प्रश्न आहे, त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा की अस्पृश्यांवर अत्याचारात जबाबदार कोण आहे, तर फुले म्हणतायत की अस्पृश्यांच्या अत्याचारा संदर्भात धर्म आणि त्याचबरोबर या देशातील धर्म व्यवस्था जी आहे, ही धर्म व्यवस्था ही या ठिकाणी अस्पृश्यांच्या संदर्भात जबाबदार या ठिकाणी आहे. फुल्यांनी उलट इंग्रज अधिकाऱ्यांना या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांबद्दल फुले या ठिकाणी काय म्हणतायत त्या ठिकाणी की ईश्वराला दया आली या शूद्र अतिशूद्राच्या लोकांची आणि म्हणून या ईश्वरानं इंग्रजांना भारतात पाठवलं, जेणेकरून या भारतातल्या दलित लोकांना किंवा शूद्र अतिशूद्रांना आणि स्त्रियांना शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आणि त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध या ठिकाणी झाल्या. त्यांची अनालॉजी समजून घेऊन आपण अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी हँडल करणं गरजेचं असणार आहे, हे लक्षात असू द्या. फुल्यांची आयडिओलॉजी ज्यांना माहिती आहे त्या लोकांनी या ठिकाणी या प्रश्नाचं राईट आन्सर बरोबर या ठिकाणी लिहिलं असेल. तर राईट आन्सर काय आहे, तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, तर हे अजिबातच नाहीये, पर्याय क्रमांक 4 अजिबातच नाही. कारण इंग्रज हे या ठिकाणी अस्पृश्यांच्या अत्याचारास या ठिकाणी जबाबदार नाहीयेत, असं फुल्यांचं म्हणणं इथे या ठिकाणी होतं आणि ते वास्तविक सत्य देखील या ठिकाणी आहे. तर ठीक आहे मित्रांनो, या पद्धतीनं लक्षात ठेवा, आता इथून पुढे जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता तेव्हा या ठिकाणी इतिहास विषयाचा खास करून अभ्यास करत असताना तुम्हाला त्या व्यक्तीची आयडिओलॉजी पण माहिती असणं गरजेचं या ठिकाणी राहील. कारण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये परीक्षा ही दिवसेंदिवस कठीण होत चाललेली आहे आणि हा तर पेपर मेन्सचा होता आणि मग मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला आता केवळ पाठांतर करून होणार नाही, तुम्हाला आयडिओलॉजी बेस्ड प्रश्न सॉल्व्ह करावे लागतील. अशा प्रकारचा हा जो प्रश्न हा फुल्यांच्या विचारधारेशी संबंधित आहे आणि अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्रातील समाज सुधारक आणि त्यांची विचारसरणी अशा प्रकारचा मुद्दा आहे. त्यामुळे विचारसरणी म्हणजे आयडिओलॉजी, याच्यावर थोडंसं आता इथून पुढे आपल्याला काम करावं लागणार आहे. फुल्यांची आयडिओलॉजी काय, शाहूंची काय, बाबासाहेब आंबेडकरांची काय, टिळकांची काय, आगरकरांची काय, त्याचबरोबर दादोबा पांडुरंगांची काय काय होती, पंजाबराव देशमुखांची काय होती, तर हे सगळं वीरा शिंदेची काय भूमिका होती, महात्मा गांधींची काय भूमिका होती, तर ती जी भूमिका आहे त्या आयडिओलॉजी बेस्ड आपल्याला आता इथून पुढचा अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे मित्रांनो, बस मला विद्यार्थ्यांनी खूप सारे फोन केले आणि सांगितलं की सर या अस्पृश्यांच्या कैफियत या प्रश्नाबद्दल काही लोकांनी या ठिकाणी अ, ब, क, ड असं 4 ऑप्शन दिलेले, पर्याय क्रमांक 4 सांगतायत. मात्र राईट आन्सर आहेत त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला इथे एक्सप्लेनेशन द्या, म्हणून हे लेक्चरसाठी छोटेखानी घेतलेलं. तर तुम्हाला आता शंका दूर झाल्या असतील. थांबूया मित्रांनो, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.